इगतपुरी तालुका अस्तित्वात ठेवता की नाही, आर्त शेतकऱ्यांचा सरकारला सवाल। नामदार हुसे, खासदार वाजे, आमदार खोसकर यांच्यासह अनेकांचा उपोषणाला पाठिंबा। इगतपुरी तालुका राज्याच्या विकासासाठी योगदान देणारा तालुका म्हणून ओळखला जातो, पण विकास व विकासाच्या नावाखाली या तालुक्यावर किती प्रकल्प लादता, किती कुटुंबे देशोधडीला लावता, उद्ध्वस्त करता असा सवाल करत इगतपुरी तालुका नकाशावर तरी ठेवता की नाही असा संतप्त सवाल रस्ते प्रकल्प बाधित शेतकरी कृती समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह बाधित शेतकरी बांधवांनी शासन व प्रशासनाला केला आहे। आहुर्ली तालुका इगतपुरी येथे या प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचे साखळी उपोषण सुरू असून आज त्या आंदोलनाचा 9वा दिवस सुरू आहे। इगतपुरी तालुका हा प्रकल्पांचा तालुका म्हणून ओळखला जात आहे। थंड हवेचे ठिकाण, पावसाचे माहेरघर व भाताचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या या तालुक्यावर शासन प्रशासनाची सातत्याने वक्रदृष्टी असून असंख्य प्रकल्प या तालुक्यात करून लाखो हेक्टर जमिनी संपादित झालेल्या आहेत। या प्रकल्पामुळे अनेक गावे उठली आहेत, हजारो कुटुंबे देशोधडीला लागली आहेत। ही वस्तुस्थिती असताना आता किमान राहिलेल्यांना सुखाने जगू द्यावे ही अपेक्षा आहे। मात्र दुर्दैवाने तीही फोल ठरत असून विकासाच्या नावाखाली विविध प्रकल्प इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बोकांडी मारले जात असल्याचे दिसत आहे। यापूर्वी तालुक्यात लहान मोठी अशी 13 धरणे, 2 औद्योगिक वसाहती, लष्कर, वनविभाग, रेल्वे, राष्ट्रीय महामार्गासाठी यापूर्वीच लाखो हेक्टर सुपीक जमिनी संपादित केलेल्या असून हजारो शेतकरी उद्ध्वस्त झालेला नाही। आता पुन्हा नव्याने घोटी ते त्र्यंबकेश्वर राष्ट्रीय महामार्ग, समृद्धीला जोडणारा वाढवण बंदराशी निगडीत महामार्ग, पारदेवी आडवण नियोजित औद्योगिक वसाहत, नव्याने रेल्वे मार्ग आदी प्रकल्प नियोजित असून त्या दिशेने सरकारी पातळीवर द्रुतगतीने हालचाली सुरू झालेल्या आहेत। याशिवाय आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांसह विविध बाबींसाठी ही जमिनी संपादित करण्यात प्रक्रियेस वेग आल्याचे दिसून येत आहे। मात्र यात शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त होऊन रस्त्यावर येणार असल्याने या नियोजित प्रकल्पांना शेतकऱ्यांकडून कडाडून विरोध करत आहेत। दरम्यान आहुर्ली येथे साखळी उपोषण सुरू असून राज्याचे शिक्षण मंत्री नामदार दादा हुसे, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, माजी सभापती निवृत्ती जाधव, माजी पंचायत समिती सभापती पांडुरंग मामा वारुंगसे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गाढवे, अॅडव्होकेट रतन इचव आदींनी आंदोलनस्थळाला भेट देत पाठिंबा व्यक्त केला आहे। यावेळी कृती समितीचे अध्यक्ष नागेश गायकर, सचिव गोरख वासे, उपाध्यक्ष सपन परदेशी, विवेक कुटके, उमेश खातळे, भास्कर पासर्डे, अॅडव्होकेट हनुमान मराडे, महादू गायकर, नथू कुटके, रमेश थांडे, रामचंद्र गायकर, संतू गायकर, रामदास जमदडे, श्याम गायक, शरद खकाळे, विठ्ठल खकाळे, दिलीप मेदाडे, दत्तू गायकर, ज्ञानेश्वर कटकळ, ज्ञानेश्वर जमदडे, शिवाजी गायकर, मधू गायकर, कचरू पिंगळे, श्याम जाधव आदींसह अनेक बाधित शेतकरी हजर होते। आहुर्लीला हे शेतकरी सगळ्या उपोषणाला घोटी त्र्यंबकेश्वर रस्त्याचे जवळजवळ बरं उद्या आहे का आपण मग आपण कधी भेट म्हणजे आम्ही सगळे येतो काय एक पाऊल मागे म्हणजे काय बसून मार्ग निघेल सर। परिस्थिती अशी आहे तुम्ही आता बसल्याशिवाय मार्ग आता आलो राष्ट्रीय राज्यमार्ग 160 हा जो रोड आहे हा म्हणजे विकासाचा रोड आहे असं बीजेपी आणि सरकारनं जे धोरण केलं आहे। यापूर्वी बी आमच्या इगतपुरी तालुक्यामध्ये बऱ्याचशा जमिनी या धरणासाठी, लोहमार्गासाठी, लष्करासाठी, वन विभागासाठी अशा अनेक जमिनी यापूर्वी पण दिलेल्या आहेत। कमीत कमी 71% या जमिनी यापूर्वीच अधिग्रहण केलेल्या आहेत आणि त्यापैकी आता 29% या जमिनी फक्त आमच्या शिल्लक राहिलेल्या आहेत। 29% पण बिल्डर जॉबीच्या 5% जमिनी आहे आणि त्यामध्ये उर्वरित काही डोंगराळ भागातल्या जमिनी। त्याच्यात आमचा जो आता हा रोड जात आहे त्या रोडमध्ये ह्या नेमक्या आमच्या सुपीक जमीन, या सुपीक जमिनीमध्ये शेती। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदेसह नवनाथ गायकर, इगतपुरी।